यांना मी त्रिवार अभिवादन करतो। कारण तो महामानव झिजला नसता तर हा देह सजला नसता। कारण तो महामानव झिजला नसता तर हा देह सजला नसता। मनुवाद्यांच्या वाड्यावरती हळूहळू कुजला असता आणि एखाद्या छोट्याशा पंथीसारखा विजला असता। म्हणून हे महामानवा जगतपित्या, सर्वप्रथम मी तुला त्रिवार अभिवादन करतो। कारण तुझ्यामुळेच अंधांना डोळे मिळाले, लुळ्यांना हात मिळाले, पांगळे पळू लागले आणि माझ्यासारखे मुके घडाघडा बोलू लागले। म्हणून हे जगतपित्या, सर्वप्रथम मी तुला त्रिवार अभिवादन करतो। माणसाला तुरुंगात डांबला असता माणूस तुरुंग फोडू शकतो, माणसाला साखळदंडाने बांधला असता माणूस साखळदंड तोडू शकतो, पण माणसाचं मन जेव्हा गुलाम होतं तेव्हा त्याला कशानेच बांधण्याची गरज नसते। बहुजनांची मानसिक गुलामगिरी नष्ट करून त्यांना या राजकीय सत्तेमध्ये सन्मानाचं आणि हक्काचं स्थान मिळवून देणारे बहुजन नायक श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर विचारमंचावरती उपस्थित सर्वच मान्यवर नावं घेत नाही, कारण बऱ्याच वक्त्यांना बोलायचं आहे, मुद्दे पण खूप आहेत। बंधूंनो, हातकणंगले लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तेवढ्याच ताकदीचा तोलामोलाचा पैलवान या रिंगणामध्ये उतरवलेला आहे। आदरणीय डी.सी. पाटील साहेबांच्या सारखा हिरा या ठिकाणी या लोकसभेमध्ये उमेदवार म्हणून दिलेला आहे। बंधूंनो, ही तुमच्या आमच्यासाठी आलेली खूप मोठी सुवर्ण संधी आहे। या संधीचं सोनं करणं ही तुमची आमची जबाबदारी आहे। आज या ठिकाणी जर आम्ही बघितलं तर या देशातलं संविधान या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी संपवून टाकलेलं आहे। तुम्ही म्हणाल कसं? आपल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत 5वी ते 10वीच्या पहिलीच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती भारतीय संविधानाचं प्रास्ताविक दिलेलं आहे। त्याच्यामध्ये एक ओळ आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा असे एक ओळ आहे। बंधूंनो, मला सांगा, या देशातील समाजवाद राहिलाय का? समाजवाद म्हणजे नेमकं काय? तर लोकांच्या कल्याणाचे घेतले जाणारे निर्णय, लोकांच्या हिताचे घेतले जाणारे निर्णय की ज्याच्यामध्ये फायदा आणि तोटा बघायचा नसतो, असा निर्णय म्हणजे समाजवाद आहे। लक्षात घ्या, हा समाजवाद शिल्लक राहिलाय का? आज या भाजप आणि आरएसएसच्या सरकारनं हा समाजवाद या देशातून उकडून टाकलेला आहे। बघा, तिकडे खासगीकरण चालू आहे, खासगीकरणाचा सपाटा लावलेला आहे। बाळासाहेब ज्याप्रमाणे मागे म्हणाले होते की या एखादा दारुडा ज्याप्रमाणे घर प्रपंचाच्या वस्तू विकून देश चालवतो, त्याचप्रमाणे या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सुद्धा इथल्या सरकारी संस्था विकून देश चालवायला निघालेला आहे। बंधूंनो, आम्ही या उघड्या डोळ्याने बघत बसणार आहोत का? कुठं राहिला समाजवाद? सगळ्याचं खासगीकरण झालेलं आहे। बीएसएनएल विकून टाकलेला आहे, रेल्वे विकून टाकलेला आहे, एमएससीबीचं खासगीकरण केलेलं आहे। सगळीकडे खासगीकरण। मला सांगा, नोकऱ्यांचं सुद्धा खासगीकरण झालेलं। मला सांगा, या देशामध्ये समाजवाद राहिलाय का? धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली धार्मिक दंगली घडवल्या जात आहेत। तुमच्या आमच्या तरुणांच्या, बेरोजगारांच्या नोकऱ्या यांनी पळवून नेलेल्या आहेत। परवाच या ठिकाणी या कोल्हापूरमध्ये गुजरातचे प्रधानमंत्री येऊन गेले, सगळं नेलं गुजरातला आणि थापा दिल्या